आता एवढी तयार झाल्या म्हटल्यावर कुठं तर बाहेर जाणार त्यासाठी तर तयार व्हावंच लागते, कारण घरी कसंही चालतंय बघा, आपल्या केस बांधले तरी पण. आता 3 वाजत आले होते, सगळे घरचे कामं वगैरे आवरले होते. मग आरोचं पण टाईम झालं होतं 3ला त्याचे स्कूल सुटतंय. मग बरोबर अनुष्काची पण मीटिंग होती, मग तिकडं जायचं होतं मला. मग म्हटलं चला आता सगळी कामं पटपट आवरून घ्यावं लागतात. मीटिंगला जायचं आहे म्हटलं, मी नाही गेली का अनुलही ओरडते, यावंच लागते म्हणते. मग आरवला घेतलं आणि तिथूनच मग अनुबाईच्या स्कूलमध्ये गेली. तर आरव एवढा वैतागला होता, त्याला भूक पण लागली होती. आता रोज तो स्कूलमधून आला तर जेवण करत नाही, पण खूपच कंटाळा होता आणि गरमीमुळं गरमी पण भरपूर होत होती बघा. मग काही काही बायकांना सवय असते दुपारी झोपायची, तर बायका लागल्या होते पेंगायला. मग तिथून काय आता मीटिंग झाली का मग अनुला पण घेऊन आले घरी, कारण 5 वाजत आले, बराच वेळ गेला. मग दोघांनाही जेवायला दिलं. आता ही गुळाचं आणलं होतं बघा, काकवी आणली होती त्यांनी, गुळ पण खायला आणला होता मस्त. मग त्यांना तेही दिलं, ते छान लागते बघा खायला. मग दूध आणलं होतं, दूध पण तापायला ठेवलं आणि मग म्हटलं चहा बनवून घ्यावं, कारण बराच वेळ गेला होता. मलाही खूप भूक लागली होती, कारण सकाळी जेवण केलं तर पटपट कामावरण्याच्या नादात. मग काय लगेच चहाला पण ठेवलं. तर चहा आणि आता बरेच दिवस झालं ब्रेड खाल्ला नसेल, म्हणजे आठवत पण नाही. जास्त ब्रेड वगैरे असलं काही खात नाही आम्ही, कारण ओरडतात. आणि आता हे एवढं टोकून पॅक असून पण ना मुंग्या वाट शोधतात की त्याच्यात जाण्यासाठी. सारखं सारखं मला पाहावं लागतंय की त्यात मुंग्या गेलेत का. उन्हाळ्यामुळं सारख्या मुंग्या निघतच राहतात. मग काय आता ब्रेड आहे म्हटल्यावरच्या तर भरपूर लागणार सगळ्यांना. मग मस्त असा ब्रेड आणला होता. मग छान ब्रेड सगळ्यांनी खाल्ला. मग संध्याकाळी मला बनवायची ते अंड्याची भाजी. मग आता कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि खोबरं घेतले, थोडीशी हिरवी मिरची घेतली. मग हे सगळं लोखंडाच्या तव्यावर मी छान असं भाजून घेतले गोल्डन होईपर्यंत, कांदा टोमॅटो ते. मग त्याची ग्रेव्ही बनवून मसाला छान असा भाजला बघा. थोडा सोनाचा मीठ मसाला पण घालते आणि एखादं अंडं किसून घातलं की कसं छान लागते भाजी. मस्त अशी भाजी झाली होती. कशी वाटली तुम्हाला भाजी मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला पुन्हा भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करायला विसरू नका. खरंच तुमच्या ह्याची गरज आहे मला सपोर्टची, तर मला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.